जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आपण पाहणार आहोत 2019चा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 43 पासून. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? व्हॉट इज द ईस्ट वेस्ट लेंथ ऑफ महाराष्ट्र प्लॅट्यू? तर याचं उत्तर आहे 750 किलोमीटर. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये पाहूयात महाराष्ट्राची ईस्ट वेस्ट तर पाहिली. ठीक आहे. नॉर्थ साऊथ लेंथ किती आहे? 720 किलोमीटर. ठीक आहे. किती आहे? 720. उत्तर ते दक्षिण. त्याच्यानंतर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टा आहे? कोस्टल लाईन आहे. तर ती पण 720 किलोमीटर आहे. पण ती जुन्या डेटानुसार आहे आणि 2024-25 मध्ये जो सर्वे झालेला आहे, नवीन मेजरमेंट झालेलं आहे कोस्ट लाईनचं, तर त्यानुसार महाराष्ट्राच्या कोस्ट लाईन किती किलोमीटरची आहे? 877 किलोमीटरची. ठीक आहे. 877 किलोमीटरची. महाराष्ट्राचं अक्षांश लॅटिट्यूड किती आहे? तर महाराष्ट्राचं लॅटिट्यूड आहे 1544 ते 22.6. आणि रेखांश किती आहे? रेखांश लॉंगिट्यूड आहे 7236 ते 8054. ठीक आहे. महाराष्ट्राचं टोटल एरिया किती आहे? ठीक आहे. किती स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे महाराष्ट्राचा? तर तो आहे 3,07,713 किलोमीटर. 13 स्क्वेअर किलोमीटर. आणि मित्रांनो, आपल्याला 2018चा जो आपला पार्ट थर्ड आहे ना, त्याच्यातला पहिला प्रश्न तोच होता की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर, किती स्क्वेअर किलोमीटर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र प्लॅट्यू बनलेला आहे बेसॉल्ट खडकाचा. ठीक आहे. बेसॉल्ट खडक. आणि बेसॉल्ट खडक कशापासून बनतो? लाव्हापासून. म्हणजे इथे मिलियन्स ऑफ इयर आधी व्होल्कॅनो इरप्शन झालेला असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणती सॉइल सर्वात जास्त आढळते? तर ती आहे रेगूर सॉइल, ज्याला आपण काळी मृदा पण म्हणतो. आणि काळी मृदामध्ये सर्वात जास्त कशाचं पीक येतं? तर ते आहे कॉटन. कशाचं आहे? कॉटन. आता आपण थोडं इंडियाबद्दलची पण माहिती बघूयात. जसं की इंडियाचं नॉर्थ साऊथ डिस्टन्स किती किलोमीटर आहे? तर ते आहे 3214 किलोमीटर उत्तर ते दक्षिण. आणि पूर्व पश्चिम किती किलोमीटर डिस्टन्स आहे? तर 2933 किलोमीटर आहे. ठीक आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टा आहे? 877 किलोमीटर. तर भारताला किती आहे नवीन डेटानुसार? 11,098 किलोमीटर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. जोड्या लावा विचारले आपल्याला. एकामध्ये प्राणी आणि दुसऱ्या स्तंभामध्ये दिलेले आहेत ब्रीड. तर गाय म्हटलं की आपल्या लक्षात येतं गिर. म्हशी म्हटलं तर मेहसाणा. शेळी कोणती आहे? जमनापुरी. आणि मेंढी कोणती आहे? तर गड्डी. ठीक आहे. आन्सर आहे कोणतं? 2-3-2-1-4-3. ठीक आहे. 2-1-4-3 आन्सर आहे. 2-1-4-3 आन्सर 3 आपलं. पुढचा प्रश्न पण जोड्या लावावरतीच आहे. आता इथे प्रदेश, राज्य आणि स्थलांतरित शेतीचं नाव विचारलेलं आहे. आणि एक्झामिनरचा हा प्रश्न, हा टॉपिक फेवरेट आहे. आपल्याला प्रत्येक एक वर्ष आड तरी हा प्रश्न पाहायला मिळतो. तर पश्चिम घाटामध्ये काय म्हणतात त्या शेतीला? तर पश्चिम घाटामध्ये म्हटलं जातं कुमरी. ठीक आहे. कुमरी. मेघालयामध्ये काय म्हटलं जातं? झूम कल्टिवेशन. मध्य प्रदेशमध्ये काय म्हटलं जातं? मध्य प्रदेशमध्ये म्हणतो आपण पेडा. आणि ओरिसामध्ये पोंडू. ठीक आहे. पोंडू. ओरिसा, आंध्र प्रदेशमध्ये पण पोंडूच म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बत्रा. बत्रा हे राजस्थानच्या एरियामध्ये म्हणतात. त्याच्यानंतर बुंदेलखंड एरियामध्ये वेवर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि जगातील 5व्या नंबरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे कोयना नदीवरती. ठीक आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प, जो की 1954 मध्ये बांधलेला आहे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा, हा महत्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क लक्षात ठेवा आणि ऍज इट इज पाठ करून ठेवा. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला सांगितलंय. तर सर्वात पहिले येतं अजंठा. त्याच्यानंतर सातमाळ. नंतर आहे हरिश्चंद्रगड. नंतर आहे शंभू महादेव. आन्सर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे.
पुढचा प्रश्न जोड्या लावावरती आहे. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर आता आपण पाहूयात की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिजे आढळतात. ठीक आहे, जसं की मॅग्नीज हे कुठे कुठे आढळतं, तर नागपूरमध्ये, भंडारा, सिंधुदुर्ग. ठीक आहे. बॉक्साईट म्हटलं की कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा. आता बघा, एक लक्षात ठेवा, हा आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट ह्या बेल्टमध्ये आणि ह्या बेल्टमध्ये आपल्याला मिनरल्स आढळतात. ठीक आहे. हा बेल्ट कोणता आहे? विदर्भवाला, आणि हा आहे कोकण साईडचा. ठीक आहे. चुनखडी लाईमस्टोन कुठे पाहायला मिळतं आपल्याला? तर यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर. क्रोमाइट कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये, भंडारामध्ये पण सापडतं. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? विच ऑफ द फॉलोइंग रिजन ऑफ महाराष्ट्र फॉल अंडर रेन शॅडो रिजन? तर कोणत्या एरिया आहे रेन शॅडो वाला? तर मराठवाडा. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जोड्या लाभावरतीच. एका जाग्यावरती जलविद्युत केंद्र आणि दुसऱ्या जाग्यावरती जिल्हा विचारलंय. तर भीरा हे जलविद्युत केंद्र, हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन कुंडलिका नदीवरती आहे, आणि हे कुठे? रायगडमध्ये. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं? रायगडमध्ये कोणती नदी आहे? कुंडलिका. ठीक आहे. एक्झामिनर असा पण विचारू शकतो की नद्यांचं नाव आणि कोणत्या जिल्ह्यावर. ठीक आहे. किंवा जलविद्युत केंद्र आणि कोणती नदी आहे, अशी पण पेअर बनू शकते. वीर नदी नीरा रिव्हर वरती आहे, जी की पुण्यामध्ये. भंडारदरा ही प्रवरा, आणि प्रवरा म्हणलं की आपल्या लक्षात आहे अहमदनगर. उजनी भीमा नदीवरती, आणि भीमा सोलापूरमध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आता बघा, आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे विचारलंय. तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे 11 कोटी, 11.24 कोटी अप्रॉक्सिमेटली. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता थोडं अनालिसिस करूयात 2011च्या डेटाला. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? 365 स्क्वेअर किलोमीटर. छत्रपती संभाजीनगरची घनता किती आहे? 365 स्क्वेअर किलोमीटर. सेक्स रेशो किती आहे? 929. क्षेत्रफळ आपण बघितलं किती? 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. ओके. किनारपट्टी 720 पण बदलली, 777, 877 सॉरी. भारताची किती आहे? 11,098 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर आता इंडियाबद्दल थोडं बघूयात. इंडियाचं क्षेत्रफळ किती आहे इंडियाचं? तर इंडियाचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 समथिंग. ठीक आहे, स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची आहे? 11,098 किलोमीटरची. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने 2011च्या जनगणनेनुसार सेकंड नंबरला आहे, आणि फर्स्टला चायना आहे. पण त्यांनी विचारलं रिसेंट डेटानुसार जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कुठे? तर भारतामध्ये आहे. ठीक आहे. आणि कोणते 3 देश एजिंग कंट्रीज आहेत आपण बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये. एजिंग कंट्रीजमध्ये ज्या कंट्रीमध्ये वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे, तर ते आहे जपान, इटली आणि साऊथ कोरिया. ठीक आहे. इथे एजिंग कंट्री काय आहे? कारण की इथे बर्थ रेट कमी आहे आणि डेथ रेट पण कमी आहे. ठीक आहे. आणि डेमोग्राफिकचा तिसरा रूल आहे हा. त्याच्यानंतर आता बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने इंडिया जगातील 7वा मोठा देश आहे, आणि सर्वात मोठा रशिया. त्याच्यानंतर 2.4% भूभाग भारताने व्यापलेला आहे टोटल पृथ्वीच्या. सेक्स रेशो जर विचारलं इंडियाचं, तर ते आहे जवळपास 943. ठीक आहे, 943. आणि लोकसंख्येची घनता 382 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. आणि महाराष्ट्राची 365. महाराष्ट्राचं सेक्स रेशो 929, इंडियाचं 943. ठीक आहे. पॉप्युलेशन, आता भारतामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन कुठली आहे? तर युपी मधली आहे 1 नंबरला. 2 नंबरला महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राची आहे. ठीक आहे. आता केंद्रशासित प्रदेशाची जर विचारली, युनियन टेरिटरीमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या दिल्लीची आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? कोणत्या स्टेटची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर सिक्कीम. किती आहे?
6 लाख. 6 लाख असलं लक्ष ठेवलं तरी चालेल. सर्वात कमी युनियन टेरिटरी कोणत्या युनियन टेरिटरीची लोकसंख्या आहे केंद्रशासित प्रदेशाची, तर तो आहे लक्षद्वीप. ओके. पुढचा प्रश्न 52वा. आता ह्या मॅप दिलाय आणि ह्या वर्तुळ दर्शवलाय आणि तो कोणता भाग आहे विचारलाय, तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावावरती आहे. आता हा प्रश्न एक्झामिनरनं कॅन्सल केलाय, पण आपल्याला कोणते बीच कोणत्या जिल्ह्यावरती आहेत ते बघायचे. आणि उभा दांडा हे 2024 मधल्या करंट अफेअर मध्ये पण आहे. ठीक आहे. हे न्यूज मध्ये आहे. उभा दांडा. उभा दांडा का न्यूज मध्ये आहे? कारण की हे महाराष्ट्रातलं पहिलं कशाचं गाव आहे? कवितांचं गाव आहे. कशाचं गाव आहे? कवितांचं गाव आहे. आणि उभा दांडा कुठे आहे? सिंधुदुर्ग मध्ये. ठीक आहे. सिंधुदुर्ग मध्ये अजून कोणकोणते बीच आहेत? जसे की भोगवे, त्यानंतर सागर श्वर. ठीक आहे. मुंबईमध्ये कोणकोणते आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे जुहू बीच, नंतर दादर, गिरगाव. ठीक आहे. रायगडमध्ये कोणकोणते आहेत? तर रायगडमध्ये आहेत मुरुड. ठीक आहे. अलिबाग. रत्नागिरीमध्ये गणपती सॉरी गणपतीपुळे. पालघरमध्ये कोणतं आहे? पालघरमध्ये सातपानी आहे. ठीक आहे. आणि हे पालघर ऑप्शन मध्ये नसल्या कारणाने हे प्रश्न कॅन्सल केला असावा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता बघा, अक्षवृत्त विचारले आणि आपण आत्ताच बघितलं अक्षवृत्त किती आहे. आता सांगा मित्रांनो कमेंट मध्ये, मला सांगायचं काय आन्सर आहे. तर उत्तर आहे 15.44 उत्तर ते 22.6 उत्तर. ठीक आहे. आता रेखांश किती आहे? 72 36 पूर्व ते 80 54 पूर्व. ठीक आहे. महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर किती आहे? 750. उत्तर दक्षिण अंतर आहे 720. कोस्टल लाईन किती किलोमीटरची आहे? 877 किलोमीटरची. महाराष्ट्राच्या नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टला कोणकोणते राज्य आहेत? वेस्टला तर अरबी समुद्र. नॉर्थला काय आहे? उत्तरेकडे आहे मध्य प्रदेश. उत्तर पश्चिमकडे गुजरात. ईस्टकडे आहे छत्तीसगड. साऊथ ईस्टकडे तेलंगणा. दक्षिणेकडे आहे कर्नाटका. आणि साऊथ वेस्ट मध्ये आहे गोवा. ठीक आहे. दक्षिण पश्चिम मध्ये गोवा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर इन द महाराष्ट्र फ्लो थ्रू द रिफ्ट व्हॅली? तर रिफ्ट व्हॅली मधून वाहते तापी नदी. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पहिले समजूयात रिफ्ट व्हॅली म्हणजे काय. तर रिफ्ट व्हॅली म्हणजे नीच भागातील खोरे म्हणजे काय? लोलँड रिजन दॅट फॉर्म्स. आणि लोलँड रिजन केव्हा फॉर्म होतं? ज्या वेळेस पृथ्वीच्या मध्ये जे टेक्टॉनिक प्लेट्स असतात ना, ते प्लेट्स मूव्ह होतात. ठीक आहे. मूव्ह होतात, त्याच्यामुळे काय बनतं? रिफ्ट व्हॅली बनते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. हा 2016-17 म्हणजे त्यावेळेसच्या करंट अफेअरचा रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि आपली करंट अफेअरची महारिव्हिजन सिरीज चालूच आहे, तर आपण तिथे कव्हर करूयात. ठीक आहे. नवीन डेटासह. पुढचा प्रश्न आता बघा, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत बरोबर दिली जाते. ठीक आहे. रोख मदत बरोबर दिली जाते. कोणाला रोख मदत दिली जाते? आता जननी सुरक्षा म्हणजे काय? जननी म्हणजे आई आणि बाळंतपणाच्या रिलेटेड असणारे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, दोन याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता हा पण पर्सनॅलिटी जे न्यूज असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे याचं? विकसित जगातील तीव्र असमानतेचा उदय. ठीक आहे. थॉमस पिकेटीचं पुस्तक आहे कॅपेटी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय हे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत. ठीक आहे. द तेंडुलकर कमिटी ऑन द पॉवर्टी इस्टॅब्लिश्ड. कोणकोणते रिकमेंडेशन दिलेले आहेत तेंडुलकर कमिटीने आपल्याला पॉवर्टी रिडक्शनसाठी? तर त्यांनी सांगितलंय की उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. दारिद्र्य रेषा उष्मांका आधारित न ठेवणे म्हणजे काय म्हटले ते म्हणतायत की
जे पॉवर्टी लाईन आहे ना तर ती कॅलरी बेसच्या आधारावरती नका करू म्हणे. बरोबर आहे, त्यांनी हे सांगितलेलं आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. ठीक आहे. काय म्हणतात ते, इस्टिमेट्स बी बेस्ड ऑन द डिफरंट रिजन पिरियड फॉर डिफरंट कम्युनिटी ग्रुप्स. ऑब्विसली बरोबर आहे ना, प्रत्येक एरियासाठी त्या पॅरामीटर्स नुसारच जावं लागेल. तर बी पण हे विधान बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. हे पण शिक्षण आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे, ऑब्विसली हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता तेंडुलकर समितीची स्थापना 2005 मध्ये, त्यांनी अहवाल केव्हा प्रकाशित केला? 2009 मध्ये. अजून त्यांनी काय सांगितलं होतं, ग्रामीण भागामध्ये 446.68 रुपये आणि शहरी भागामध्ये 578 पॉईंट समथिंग रुपये त्यांनी मेन्शन केलेलं होतं. ठीक आहे, तर पर व्यक्तीला लागणार महिन्याला. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर दर्शवितो. काय दर्शवितो? वाढती दर्शवितो. ठीक आहे, कारण की एलपीजी रिफॉर्म झाल्यानंतर काय झाला होता, व्यापार वाढायला लागला होता, ट्रेड ग्लोबलायझेशन झालं होतं, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघा, NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? अकॉर्डिंग टू NSSO द टर्म लेबर फोर्स रेफर्स टू अशी व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. बरोबर. अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे. बरोबर. ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, जी की 1950 मध्ये याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे, स्थापना झालेली आहे, आणि ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे. पुढचा प्रश्न आहे, आता बघा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप सारे कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटणार आहेत. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर म्हणजे काय? बेस रेट मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो? द बेस रेट कॅल्क्युलेटेड बाय कमर्शियल बँक इंट्रोड्यूस इन 2010 फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग टेक्स इनटू कन्सिडरेशन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स. आता एक लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिले समजूयात आपण बेस इयर काय असतं. ठीक आहे, बेस इयर म्हणजे आता बघा, आरबीआय काय आहे? बँकर्स ऑफ बँक. ठीक आहे, बँकर्स ऑफ बँक, बँकांची बँक म्हणजे आरबीआय झाली. आरबीआय काय करतं, आता ही एबीसी नावाची एक बँक आहे. ठीक आहे, तर आरबीआय निश्चित करणार ह्या एबीसी बँकनं किती कमीत कमी इंटरेस्ट रेट घ्यायला पाहिजे, त्याला म्हणतात बेस रेट. सपोज आरबीआयनं सांगितलं की तुम्ही 5% इंटरेस्ट रेटनच किंवा 5% इंटरेस्ट रेट तुम्ही कमीत कमी तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. ठीक आहे, किंवा ह्या इंटरेस्ट रेटनं तुम्हाला लोन द्यावाच लागणार आहे. मग तुम्ही 5% घ्या किंवा 5.5 करा किंवा 6 करा किंवा 7 करा, हे तुमच्या कंपनीवरती आणि तुमच्या कंपनीच्या रेप्युटेशनवरती डिपेंड आहे. त्याला सोप्या भाषेत काय म्हणलंय त्यांनी, काय म्हणलंय त्याला? बँक रेट. ओके, सॉरी, बेस रेट म्हणलेलं त्यांना, पायाभूत दर म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि बेस रेट म्हणजे कसं, आरबीआयने निश्चित केलेल्या किमान व्याजदर ज्या खाली बँका ग्राहकांना काय देतात? इंटरेस्ट रेट देतात. ओके, आणि जर आरबीआय कडून जर लोन घ्यायचं असेल ह्या बँकेला, तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात रेपो रेट. त्याला म्हणतात रेपो रेट. ठीक आहे, आता रेपो रेट म्हणजे तो कळालं आपल्याला. आता बाकी आहे आपल्याला कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. ठीक आहे, बेस रेट कॅल्क्युलेटेड बाय कमर्शियल बँक. तर व्यापारी बँक बेस रेट निश्चित करण्यासाठी निधीवरील खर्च, रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, ठीक आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स किती लागणार आहे, कमीत कमी परतावा दर म्हणजे मिनिमम रेट ऑफ रिटर्न्स. ठीक आहे, कॉस्ट ऑफ फंड, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR आणि मिनिमम रेट ऑफ रिटर्न्स. आणि अजून एक गोष्ट ते विचारात घेतात, ते म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट. तर कमर्शियल बँक बेस रेट डिसाइड करण्यासाठी 4 मापकांचा वापर करते. त्याच्यामध्ये आहे कॉस्ट फंडिंग,
कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR, मिनिमम रेट ऑफ रिटर्न, आणि चौथं आहे ऑपरेटिंग कॉस्ट. ठीक आहे, काय आहे चौथं? ऑपरेटिंग कॉस्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा हे चार. आपल्याला नेक्स्ट टाइम रेपो रेटच्या ऐवजी ऑपरेटिंग कॉस्ट विचारताल तर त्यावेळेस आन्सर ऑल ऑफ द अबव येईल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 63, मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिननोंदणीकृत नॉन कॉपरेटिव्ह छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे. मिसिंग मिडल म्हणजे छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ करणे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? द पर्पज ऑफ मुद्रा इज द प्रोव्हाइड फायनान्स टू नॉन कॉपरेटिव्ह स्मॉल बिझनेस सेक्शन. द मिसिंग मिडल इम्प्लाइज अ वीक प्रोसेस ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ द स्मॉल फर्म्स. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये कशाचा समावेश होतो? कॅपिटल बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कन्सिस्ट ऑफ. तर कॅपिटल बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये समावेश होतो भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. भांडवली प्राप्ती म्हणजे काय? कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे सरकारच्या मालमत्तेमध्ये घट होणं किंवा सरकारची जी लायबिलिटीज आहे ना, सरकारवरती लायबिलिटीज वाढणं, त्याला म्हणतात कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. आणि भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे क्रिएट असेट्स, असेट क्रिएट करणं म्हणजे सरकारला मालमत्ता निर्माण, जे अशा गोष्टी ज्या सरकारला पैसा कमवून देणार त्याला म्हणतात असेट. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय येतं? क्रिएट असेट्स येतं. कॅपिटल बजेट ऑफ भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये कशाचा समावेश आहे? भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. आणि भांडवली प्राप्ती म्हणजे किती? सरकारच्या मालमत्तेमध्ये खट होणं म्हणजे सरकारचे जे असेट्स आहेत ते कमी होणं, आणि सरकारचे असेट वाढणं म्हणजे भांडवली खर्च. भांडवली प्राप्तीमध्ये सरकारचे असेट कमी होणं आणि भांडवली खर्च म्हणजे सरकारचे असेट वाढणं. हा एवढा कन्सेप्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला ना पुरेसा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि असेट म्हणजे काय असतात? अशा गोष्टी ज्या सरकारला पैसे कमवून देतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे. आता मित्रांनो मला एक सांगा, असेट जर सरकार इन्फ्रास्ट्रक्चर बांधते तर हे सरकारचं असेट आहे का नॉन असेट आहे? तर लक्षात ठेवा, सरकार इन्फ्रास्ट्रक्चर बांधतं हे सरकारचं असेट आहे, कारण की ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवरून तो सरकार काय करतो? अजून एम्प्लॉयमेंट जनरेट करतो. ठीक आहे. हे काय झालं? असेटचं उदाहरण. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होता? Which of the following liabilities of central government are higher in total liabilities during 1983-84 ते 2011-12? टोटल लायबिलिटीज विचारले आपल्याला त्यांनी. केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होता? तर सर्वात अधिक होता अंतर्गत देयता. ठीक आहे. आता ठीक आहे, हे तर त्यावेळेसचा डेट आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? बाह्य देयता काय आहे आणि अंतर्गत देयता, एक्सटर्नल लायबिलिटीज आणि इंटरनल लायबिलिटीज काय असतात? आता नावावरून लक्षात येतं. एक्सटर्नल म्हणजे काय? एक्सटर्नल म्हणजे काय? जे बाहेरून पैसे घेतलेले होते ना त्यांना परतफेड करणं. जसं की लोन घेतले तर त्यांचं इंटरेस्ट, कर्ज काय करावं लागणार? पे करावं लागणार. त्याच्यानंतर ओव्हरड्राफ्ट. आणि इंटरनल लायबिलिटीज म्हणजे काय येतं? इंटरनल लायबिलिटीज म्हणजे संस्थेतील अंतर्गत खर्च. जसा की मालक आहे, मग त्याला पेमेंट द्यावा लागते त्याच्या वर्कर्सला, कॅपिटल आणि रेंट वगैरे जो त्याच्या कंपनीला असतो जागेचा, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? तर जेंडर बजेटिंग मीन्स अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. ठीक आहे. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी. जेंडर इक्वल सोसायटी. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न पाहिजेत आपल्याला. खालील विधाने लक्षात घ्या. वरीलपैकी कोणतं विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान विचारले. तर आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. त्यांचा वस्तू कराचा म्हणजे त्यांचा कोणत्या वस्तू कराचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पादनामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. ठीक आहे. केंद्र सरकारचा एकूण बरोबर. ठीक आहे. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते. ठीक आहे. इंग्लिश मध्ये एकदा पाहूयात. वरील पैकी कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे विचारले त्यांनी. ड्युरिंग द फर्स्ट 4 डेकेड ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग द रिलायन्स ऑन commodity taxation has increased. It accounts for 84% of the total revenue of the central government in 1990-91. The rate of indirect tax interest to sorry total tax revenue was 51.7% in 2016-17. आता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. चुकीचं विचारलंय आपल्याला. कोणतं चुकीचं आहे? आपल्याला माहिती आहे की 1990-91 मध्ये आपले एलपीजी रिफॉर्म झालेले होते. त्याच्या आधी काय होतं? लायसन्स राज होतं, म्हणजे गव्हर्नमेंट मोस्ट ऑफ द गोष्टी कंट्रोल करायचं. ठीक आहे. तर त्यावेळेस काय झालं? आपला 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता, कारण की पूर्ण गव्हर्नमेंटच जास्त करून असायचं ना. तर हे बरोबर आहे. 84% हिस्सा केंद्र सरकारचा, बरोबर. हे पण बरोबर आहे. ए आणि बी तर बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलंय. तर ठीक आहे मित्रांनो, तिसरं पण बरोबर आहे. वरीलपैकी एक पण हे चुकीचं नाहीये. ओके. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या 34च्या रिकामजागा सूचीमध्ये समाविष्ट नाही. ठीक आहे. इथं रिकाम जागा पाहिजे. सूचीमध्ये समाविष्ट नाही आहेत. तर लक्षात ठेवा, नॉन शेड्यूल बँक आर दोज विच हॅव नॉट बीन इन्क्लुडेड इन सेकंड शेड्यूल ऑफ आरबीआय. ठीक आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सेकंड शेड्यूल. पुढचा प्रश्न आहे, मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश द अल्टिमेट एम ऑफ मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म इज. काय म्हणता येते? मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश कर्ज चिरस्थानी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय त्रुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे आणि अर्थसहाय्य कमी करणे. ठीक आहे. काय म्हणता येते आता? मीडियम अल्टिमेट एम ऑफ मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म, ब्रिंग डाउन डेप्ट टू सस्टेनेबल लेवल, इन्क्रीज फिस्कल डेफिसिट, रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट आणि रिड्यूस सबसिडरीज. हे आपल्याला त्यांनी 4 उपाय सांगितलेले ऑप्शन दिलेले आहेत. की ते म्हणतायत आपण त्यांनी विचारलं काय आपल्याला? लक्षात ठेवा, त्यांनी आपल्याला अल्टिमेट उद्देश विचारले. ठीक आहे. तर याचा अल्टिमेट उद्देश आहे चालू खात्यावरील तूट कमी करणं. ठीक आहे. चालू खात्यावरील तूट कमी करणं, रिड्युसिंग करंट अकाउंट डेफिसिट. ओके. रिड्युसिंग करंट अकाउंट डेफिसिट हे त्याचं अल्टिमेट आहे, एम आहे. कशाचं? मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्मचं. आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्पना व्यवस्थापन कायदा, ज्याला आपण म्हणतो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट 2003 चा कायदा, या कायद्यानुसार, या ऍक्ट नुसार फिस्कल रिफॉर्म्स फिस्कल रिफॉर्म्स राजकोषीय सुधारणामध्ये कोणकोणते मुख्य लक्ष्य आहेत? तर 4 मुख्य लक्ष्य आहेत. जसं की महसुली तूट, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू डिफिशियन्सी. ठीक आहे. दुसरा आहे वित्तीय त्रुट, ज्याला म्हणतो आपण फिस्कल डेफिशियंट. तिसरं आहे टॅक्स टू जीडीपी रेशो.
आणि चौथा आहे टोटल आउटस्टँडिंग डेब्ट ऍट एंड ऑफ द इयर, म्हणजे वर्षाच्या शेवटी एकूण प्रलंबित कर्ज. ठीक आहे, तर हे चार आहेत अकॉर्डिंग टू ह्या ऍक्टच्या डेफिनेशन नुसार. ओके, तर नेक्स्ट टाइम आपल्याला याच्यावरती पण प्रश्न पाहायला मिळू शकतो. पुढचा प्रश्न आता बघा, सायन्सचे प्रश्न चालू होणार आहेत. पावसाळ्यात आकाशात दिसणारा सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटकांचा परिणाम आहे? The beautiful rainfall seen in the sky in a rainy season is the result of which of the following natural phenomena? Refraction, dispersion, internal reflection का external reflection? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बी सी, फक्त दोन याचं उत्तर आहे. ठीक आहे, अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन. आता याचे उदाहरण बघूयात. जसं की अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. कोणतं उदाहरण आहे? पाणी, आरसा, हे कशाचे उदाहरण आहेत? रिफ्रॅक्शनचे, अपवर्तनचे. त्याच्यानंतर अपस्करण म्हणजे डिस्पर्शन. तर डिस्पर्शन मध्ये येतं डीव्हीडी. त्याच्यानंतर आता बघा, जर रस्त्यावरती कुठे पेट्रोल सांडलेलं असेल तर तुम्हाला तिथं रेनबो टाईप दिसतं, ते उदाहरण कशाचं आहे? अपस्करणचं. ओके, डिस्पर्शनचं. अंतर्गत परावर्तनचं उदाहरण कोणतं? तर आपला प्रिझम आहे ना, प्रिझन तो. त्याच्यानंतर दुर्बीण. जर हिरा, ठीक आहे, हिऱ्यावर लाईट टाकल्यावर असा ऑब्स्टिकल तो कलर हे करतो, स्कॅटर करतो. पुन्हा बायनॅक्युलर, टेलिस्कोप. सॉरी. पुढचा प्रश्न, आता साऊंड वरती प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा पण आहे हा, विशेष म्हणजे खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. साऊंड वेव्ह आर ट्रान्सवरंट वेव्ज. ठीक आहे, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सीची रेंज त्यांनी 20 किलो हर्ट्स दिलेली आहे किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे, पाहूयात. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता हे सर्वांना माहिती आहे की साऊंडला ट्रान्सफर करायचं असेल तर मीडियम आपल्याला लागतच आहे. ठीक आहे, म्हणजे सी तर बरोबरच आहे. सी इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ऑप्शन एक कटलं. अनियमितकालीन ध्वनी तरंगांना गोंधळ किंवा नॉईस म्हटलं जातं. नॉन पिरियोडिक साऊंड वेव्स आर टर्म ॲज नॉईस. बरोबर आहे मित्रांनो, त्याला पण नॉईसच म्हटलं जातं. तर डी पण बरोबर आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, आता आपल्याला इथं नाही थांबायचं. ध्वनी तरंग हे अवतरंग असतात का? नाही आहेत. मग अवतरंग कायला असतं? अवतरंग म्हणजे काय? अवतरण म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह कुठे असतात? लाईट मध्ये असतात. ठीक आहे, कशामध्ये असतात? लाईट मध्ये. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे अवतरंग असतात. मग ध्वनीमध्ये कोणते असतात? साऊंड मध्ये लॉंगिट्युडन वेव्हज असतात. आता हे ऐकू येण्याची ध्वनी तरंगाची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स किंवा 20 हर्ट्स ते यालाच 20K हर्ट्स पर्यंत असते. या रेंजच्या मध्ये असते, याच्यापेक्षा जास्त नसते, कमी नसते. ठीक आहे. आणि ध्वनी तरंगासाठी व्हायब्रेशन्स, कंपन होतात, त्याच्यानुसार काय होतं? ध्वनीची निर्मिती होते. ध्वनी निर्माण होण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर व्हायब्रेशन म्हणजेच कंपन. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात, त्यांचा मार्ग बदलतो. बरोबर आहे. आता तुम्ही पाणी बघितलं, ठीक आहे, पाण्यामध्ये पेन्सिल टाकली तर तुम्हाला दिसते ते. हे याच उदाहरण आहे. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. हे पण विधान बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, साऊंड मध्ये पण ना तसंच आहे. साऊंड मध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस असा सिक्वेन्स आहे. सर्वात जास्त साऊंड सॉलिड मध्ये ट्रान्सफर होतो, नंतर लिक्विड आणि गॅस. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला लाईट मध्ये त्यांचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ए सत्य असून त्याचे योग्य विधान बी बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, आता यांनी आपल्याला जसं म्हणलं की लाईट रे चेंज इट्स डायरेक्शन व्हेन इट पास फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर. आता या पाणी, ठीक आहे, हवामधून पाण्यामध्ये जर काही जर घेतलं, सपोज आपण हे ग्लास आहे, पेन्सिल टाकली, ठीक आहे, किंवा कॉइन टाकला, तर यावेळेस काय काय चेंज होतं आणि काय काय चेंज होत नाही? तर ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातं त्यावेळेस फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एक मिनिट.
वेग, व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी म्हणजे तरंग लांबी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच अपवर्तन, ह्या गोष्टी बदल होतात. पण कोणती गोष्टीची बदल होत नाही तर वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी रिमेन्स चेंज. तर एक्झामिनर आपल्याला याच्यावरती पण प्रश्न विचारू शकतो. ज्यावेळेस मीडियम एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट पास होतो त्यावेळेस कोणत्या गोष्टीत बदल होत नाही तर फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज, वारंवारिता मध्ये बदल होत नाही. बदल कशात होतो? वेग मध्ये होतो म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये बदल होतो. ठीक आहे, व्हेलॉसिटी मध्ये बदल होतो. एक मिनिट, आय थिंक, हा, व्हेलॉसिटी मध्ये बदल होतो, वेव्हलेंथ मध्ये बदल होतो. ठीक आहे, वेव्हलेंथ म्हणजे काय? तरंग लांबी. ठीक आहे, वेव्हलेंथ मध्ये म्हणजे तरंग लांबी मे बी. आणि तिसरं काय आहे? अपवर्तनांक बदल म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये बदल. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये बदल. आता तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ काय असते? ठीक आहे, आता ह्या बिंदूपासून तर ह्या बिंदूपर्यंत जायचंय त्याला. ठीक आहे, एक दोन, तर या दोन्हीच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात वेव्हलेंथ. ठीक आहे, असं क्रॉस ट्रस्ट वगैरे याने जाते ते. हम्म? पुढचा प्रश्न, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स बद्दल विचारलंय त्यांनी. इलेक्ट्रॉन धारण करण्याच्या क्षमतेसाठी 2 × n² हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे एन म्हणजे काय, तर शेल नंबर, आणि के शेल, एल शेल, एम शेल आहे. के म्हणजे फर्स्ट शेल, ज्याच्यामध्ये आता फर्स्ट शेल. ठीक आहे, के पहिल्या शेल मध्ये, आणि आपण फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणलंय, एन इक्वल्स टू शेल. पहिला शेल तर बघूयात फॉर्म्युल्यामध्ये 1 टाकून काय आलं 2, म्हणजे के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत? 2. त्याच्यानंतर एल बघूयात, एल कोणते? सेकंड मध्ये 2 × 2 स्क्वेअर म्हणजे 2 किती, 2 × 4 म्हणजे किती आलं 8. हे एल शेल मध्ये म्हणजे सेकंड. थर्ड मध्ये के एल एम 2 × 3 म्हणजे 3 स्क्वेअर किती 9. 2 × 9 किती आलं 18. आन्सर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, आणि फोर्थ जर विचारलं असतं त्यांनी के एल एम एन तर ती आहे 32. ओके, चार इथं ठेवा, 4 चा वर्ग 16 गुणिले 2 32. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न ना टफेस्ट प्रश्न. ठीक आहे, अशा प्रश्नामध्ये वेळ वाया घालू नका. आन्सर कोणाला पाहिजे असेल तर एक आहे, एक्सप्लेनेशन जर बघायचं असेल तर मी आपल्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. पण मी रिकमेंड करेल असे प्रश्न इग्नोर करा, काही फायदा नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पण बघा त्याच आधारावरती आहे. टफ प्रश्न आहे हा. तुम्ही कॅल्क्युलेट जरी करायला गेलात ना तर 5 मिनिटं, 2 ते 3 कमीत कमी, आणि जर कन्फ्युजन झालं तर 4 ते 5 मिनिट लागते ना. एवढा वेळ आपल्याकडे नाही, आपल्याला एका घंट्यामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. बघा, जर कोणाला तुक्का जर मारायचा असेल, ठीक आहे, मी लॉजिक सांगतोय आणि मी म्हणणार नाही की हे 100% तुम्हाला काम येईल हे लॉजिक बरोबर. ठीक आहे, पण ऍट 10 पैकी 7 वेळेस तर हे लॉजिक अप्लाय होते. आता बघा, त्यांनी 23 23 23 सगळीकडे 23 दिलंय. ठीक आहे, इथं 35 आहे, इथं 35 दिलंय, इथं किती 17.5 आणि इथं 31 आहे. कॉमन बघा 35 आहे. ठीक आहे, 35 कॉमन आहे. आता इकडे बघा, इथं ऍनोड वर दिलंय, इथं कॅथोड दिलंय, इथं ऍनोड, इथं ऍनोड आणि इथं पण ऍनोड. कॉमन बघा ऍनोड. आन्सर ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, जर तुम्हाला आन्सर माहित नसेल, तुम्हाला अटेम्प्ट करायचं असेल तर तुम्ही अशा लॉजिकनं काढू शकतात. 10 पैकी 7 मध्ये हे लॉजिक लागू शकते, 10 पैकी 10ला हे लॉजिक लागत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. प्लेटी हेल्थीमसच्या नुसार सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. प्लेटी हेल्थ are best described as. Platy-Health-Minist best described as. लक्षात ठेवा, प्लेटी हेल्थ मिनिस्ट हे ॲनिमिलिया ग्रुपमध्ये मोडलं जातं. म्हणजे काय, प्राणी राज्यामध्ये मोडलं जातं. आणि फ्लॅटवर्म, टिपिलो ब्लास्टिक आणि ॲसिलोमेट प्राणी म्हणून आपण प्लॅटी हेल्मेट मिंटसला डिस्क्राईब करतो. ठीक आहे, आता ह्या प्राण्याची एक विशेषता असते की हे आता बघा, हे
बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, म्हणजे इकडून पण तेवढे सारखे, इकडून पण तेवढे सारखे, लाईक आपली ह्युमन बॉडी. ठीक आहे, अशी जर मधून डिवाइड केली तर ती इक्वली हे होते. आणि यांचं शरीरावरती एक मऊ आवरण असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे, द्विविभाजनासाठी अमिबांना किती जनक पेशींची आवश्यकता असते? हाऊ मेनी पॅरेंट्स आर रिक्वायर्ड ड्युरिंग द बायनरी फिजन ऑफ अमिबिया? आपण लहानपणापासून बघितलंय अमिबा हा काय आहे? एक पेशी आहे, युनिसेल्युलर आहे. ऑप्शन 3 याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आणि बॅक्टेरिया प्रमाणेच अमिबा पण काय करतो? बायनरी फिजन करतो. म्हणजे काय बायनरी फिजन म्हणजे आता एक लक्षात ठेवा, बायनरी फिजन काय आहे? तर हे असेक्शुअल रिप्रोडक्शनची एक पद्धत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर कुफर्स सेल्स ऑकर्स इन यकृत, लिव्हर मध्ये आढळतात. आता एवढंच लक्षात ठेवा, कुपरच्या पेशीमध्ये काय आहे? तर यकृत आढळतं. ठीक आहे. आता आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत किडनी आणि स्प्लिट. कारण की मेंदू आपण लास्ट 2018च्या लास्ट प्रश्नामध्ये डिस्कस केला होता. रॉड आणि कॉन्स आलता डोळ्याचा. ठीक आहे, त्यावेळेस मेंदूबद्दल बघितलंय. आणि मूत्रपिंड म्हणजे काय? किडनीचा रोल काय असतो आपल्या सर्वांना माहिती आहे, काय? फिल्टरचं काम करणं. ठीक आहे. पण आता या प्रश्नामध्ये विशेष फोकस द्यायचा आपल्याला स्प्लीन वरती. स्प्लीन एक्झॅक्टली काय आहे? स्प्लीन म्हणजे काय असतं? तर लक्षात ठेवा, स्प्लीनला म्हणलं जातं ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. ठीक आहे, आरबीसीचं स्मशान असं म्हणलं जातं. कशाला? स्प्लीनला म्हणलं जातं. स्प्लीन काय करतात? स्प्लीन पांढऱ्या पेशी डब्ल्यूबीसी ची निर्मिती करतं, ज्यामुळे डब्ल्यूबीसी काय करतात? संसर्गजन्य रोगापासून आपल्या शरीराचं रक्षा करतं. पण लक्षात ठेवा, जुन्या झालेले जे आरबीसीज आहेत किंवा कमी निकामी झालेले आहेत, त्यांना तो काय करतो? त्यांना त्यांची विल्हेवाट लावतो. त्याच्यामुळे त्यांना आरबीसीचं स्मशानगृह किंवा ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी पण म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. कॉमन सेन्स वरती प्रश्न आहे हा. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? कीटकनाशक प्रकाशाची योग्य निवड, प्रकाराची योग्य निवड, कीटकनाशकांची कार्यक्षमता, कीटकनाशकांची मात्रा आणि कीटकनाशकाचा रंग. आता मला सांगा, रंगाचं काही घेणदेणं आहे का तरी? नाहीये ना. ऑप्शन ए बी सी इज द करेक्ट. तिसरं याचं उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला त्यांनी काय म्हटले? कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी कीटकनाशक पांढऱ्या कलरचा असल्यावर जास्त पॉवरफुल आहे का निळ्या कलरचा असल्यावर जास्त पॉवरफुल आहे? दॅट डझंट मॅटर, कारण की रंग आर्टिफिशियली पण इन्क्लूड करू शकतो. पण मेन फोकस आपल्याला या 3 गोष्टीवरती करावा लागतो. ठीक आहे. आपल्याला वाटेल रंग वगैरे असू शकतो, बट हा एक्झामिनरचा ट्रॅप आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. महत्वाचा प्रश्न आहे, खूप सारे महत्वाचे मुद्दे यामध्ये आपण पाहणार आहोत. वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? Which of the following element and its function in plants is paired incorrectly? Nitrogen component of न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, हार्मोन आणि कोएक्झेन. नत्र केंद्रक आम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकरण यांचा संघ. मॅग्नेशियम द्रव्यांचा घटक म्हणजे कंपोनंट ऑफ क्लोरोफिल. फॉस्फोरन, केंद्रक आम्ले, एटीपी, काही असहविकार यांचा घटक. आणि गंधक, केंद्रक आम्लाचा घटक. तर हे बघा 1, 2, 3 हे बरोबर आहे. मॅग्नेशियम कंपाऊंड ऑफ न्यूक्लिक ऍसिड, एटीपी, सम कोइन्झाईम. सल्फर इज नॉट अ कंपाऊंड ऑफ न्यूक्लिक ऍसिड. ओके. तर याच्यात लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला? तर एक लक्षात ठेवा, प्लांट मध्ये झाडांना जे फळं येतात त्या फळांना पिकवण्यासाठी इथिलीन आणि मुळांची वाढ करण्यासाठी रूट्सची वाढ करण्यासाठी पोटॅशियम. ठीक आहे, पोटॅशियमचा वापर केला जातो, याला लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहबिनत्र स्थितीकरणात उपयुक्त आहेत. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम इज युज्ड फॉर अ सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकॉट प्लांट. ठीक आहे, मोनोकॉट प्लांट मध्ये आपल्याला विचारलंय त्यांनी. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल फॉर
असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. तर लक्षात ठेवा, तर याचं उत्तर आहे अझॅटोबॅक्टेरिया. आता एक लक्षात ठेवा, जर एकदल वनस्पतीच्या ऐवजी त्यांनी द्विदल दिलं असतं आपल्याला, ठीक आहे. द्विदल म्हणजे काय? डायकॉटलीडोनिया, ठीक आहे, किंवा डायकॉटलीडोनस. तर आलं असतं रायबोझियम. ठीक आहे, रायबोझियम. रायबोझियम बायो फर्टिलायझर, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण बघूयात की फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर कोणकोणते आहेत. ठीक आहे, फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर कोणकोणते आहेत, तर अझायटोबॅक्टेरियस, त्याच्यानंतर अ, दुसरा आहे सायनोबॅक्टस. ठीक आहे, सायनोबॅक्टस. आता एक गोष्ट सांगायची राहिली मला तुम्हाला रायझोबियम बद्दल. ठीक आहे, आपण बघितलं इथे बघा, एकदल वनस्पती म्हणलं की आपण अझॅटोबॅक्टेरिया टाकलं. रायबोझम म्हटलं की तर काय येतं? डायकॉटलीडोनिया येतं. पण आता तुम्ही कधी सोयाबीनचं झाड बघितलं असतं उपटून, तर त्याच्या रूट्स वरती ना असे असे दाणे दाणे असे गाठी आल्यासारखे असतात. ठीक आहे, तर हे ऍक्च्युली ज्या गाठी असतात ना, तिथे नायट्रोजन फिक्सेशन असतं. ठीक आहे, नायट्रोजन फिक्सेशन असतं आणि त्या नायट्रोजन फिक्सेशन मध्ये त्या रायबोझियम इन्क्लुडेड असतं. आणि हे जे सोयाबीन वगैरे झाडे आहेत, तर ते कोणते आहेत? द्विदल मध्ये येतात. ओके. पुढचा आता प्रश्न पाहूयात. जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास प्रदान करतात. न्यूट्रिएंट डेन्स फूड आर दोज दॅट प्रोव्हाइड बॉडी विथ. आता जास्त पौष्टिक अन्न पदार्थ म्हणजे प्रोटीन. प्रोटीन काय करतं? कमी कॅलरीज देतं. आपण सर्वात जास्त जीवनसत्व, खनिज, सूक्ष्म पोषक घटक देतात. ऍक्च्युली प्रोटीनच्या ऐवजी आय हॅव टू से दॅट मिल्क. ठीक आहे, कारण की मिल्क कसं आहे, असा अन्न पदार्थ आहे ज्यामध्ये आपल्याला कमी कॅलरीज मिळतात पण जास्त जीवनसत्व मिळतात, खनिज मिळतात, सूक्ष्म पोषक घटक पण मिळतात. ठीक आहे. आता अजून कोणकोणते फूड्स आहेत जे न्यूट्रिएंट डेन्स आहेत? तर न्यूट्रिएंट डेन्स फूड म्हणलं तर एग. ठीक आहे, विशेष मध्ये अंड्याचा जो पिवळा बल्क असतो तो. त्याच्यानंतर फिश फिश मीट, बटाटा, मिल्क, ब्लूबेरी, ऍपल वगैरे वगैरे. एक मध्ये लक्षात ठेवा, लसूण. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे? डॉट्स प्रोग्राम इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल प्रोग्राम? तर तो आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, जो की 1962 मध्ये लॉन्च केलेला आहे. आता याच्यात काय काय लक्षात ठेवायचंय? आपल्याला त्यांनी टीबी बद्दल विचारलंय. ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस कंट्रोलसाठी. टीबी, आपण टीबी वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे केव्हा साजरा केला जातो? तोच केला जातो 24 मार्च. ठीक आहे, 24 मार्च. टीबीला वॅक्सिन आहे का? हो आहे. त्या वॅक्सिनचं नाव आहे BCG. ठीक आहे, BCG. आणि याचा शोध कोणी लावलाय? तर याचा शोध लावलाय अल्बर्ट कॅलमेंट आणि ग्युरिन याने. ठीक आहे, अल्बर्ट कॅमेन आणि ग्युरिन याने शोध लावलाय BCG चा. पण लक्षात ठेवा, ट्युबरक्युलोसिस ट्युबरक्युलोसिस निर्माण होणाऱ्या जंतूचा शोध लावलेला आहे डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी. ठीक आहे, रॉबर्ट कोच यांनी. आणि त्यांनी त्या जीवाणूचं नाव काय ठेवलेलं आहे, ज्या जीवाणूमुळे टीबी होतो? तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. वॅक्सिन शोधली BCG नावाची कोणी? अल्बर्ट यांनी. आणि कोच सरांनी काय शोधलेलं आहे? जो बॅक्टेरिया कॉज करतो ट्युबरक्युलोसिसला. ओके. आजचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंस्थेवाहक म्हणून प्रकाशित केले आहेत? ओके. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टन्सेस आर ऑथेंटिकेटेड ॲज न्यूरोट्रान्समीटर? न्यूरोट्रान्समीटर म्हणून कोणकोणत्या केमिकल सबस्टन्सला म्हणल्या जातं? तर लक्षात ठेवा, ॲसिटायलिन, गॅमा अमिनो बॅक्टेरियो ऍसिड, डोपामाइन आणि
नोरॅडो नोरॅडोडिलिन. ओके, सॉरी फॉर द प्रोनाऊन्सिएशन. तर ए आणि बी याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये काही महत्वाचे गोष्टी डिस्कस करूयात. पहिलं तर लक्षात घेऊयात न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय. ठीक आहे, न्यूरो ट्रान्समीटर चेता संदेश संवेदनात्मक, सॉरी, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे रासायनिक संदेशवाहक. ठीक आहे, केमिकल मॅसेंजर. डोपामाइन, आता एक लक्षात ठेवा, डोपामाइन म्हणजे ॲड्रेनालिन ग्लँड्स प्रोड्यूस करतात. काय? डोपामाइन. डोपामाइन म्हणजे काय? फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे लढा किंवा पळा. ठीक आहे, जर तुमचा डोपामाइन खूप जास्त हाय असेल तर तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, आणि म्हणजे सांगायचं गेलं तर तुमचा डोपामाइन डिसाईड करतो तुमचा मूड कसा आहे, तुमचं वर्णन कसं आहे, तुमचं अटेन्शन कसं आहे. ठीक आहे, हे सर्व डोपामाइन वरती डिपेंड आहे. ओके. हिस्टामिन म्हणजे काय? हिस्टामिन म्हणलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ओके. आणि ऑक्सिटोसिन, ऑक्सिटोसिन म्हटलं तर लक्षात ठेवा, एक ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन आहे ना, तर अं, तो कंट्रोल करतो लॅक्टेटिक, म्हणजे कसं म्हणू, चाइल्ड बर्थ. ठीक आहे, चाइल्ड बर्थ, लॅक्टेशन म्हणजे मदर मिल्क, आणि सोशल बिहेवियर. हे सर्व डिसाइड होतात आपल्या ऑक्सिटोसिन नावाच्या नॅचरल हार्मोन्सवरनं. ठीक आहे, तर हे मुद्दे लक्षात ठेवा, मे बी आपल्याला एक्झामिनर विचारू शकतो. ओके मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतात, ठीक आहे, किंवा बोलताना पण एखाद्या वेळेस काही मिस्टेक झालेली असेल माझी, तर तुम्ही मला टाइमलाईन मेन्शन करून सांगू शकता, जेणेकरून मी स्वतःमध्ये अजून इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला पीपीटी या लेक्चरची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, एकदा तरी तुम्ही ती ह्या पेपरची पीडीएफ वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होऊन जाईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर.